नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्र, अजितदादांच्या अपघाताला आता 2 महिन्यापेक्षा अधिक काळ होऊन गेलाय आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि थेट सत्तेच्या राजकारणात उडी घेतली. त्यालाही आता 2 महिन्याचा काळ होऊन गेला. कारण 31 जानेवारी 2026 या दिवशी संध्याकाळी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याच दिवशी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्ष गटाच्या नेतृत्वपदी आमदारांनी निवड केली होती आणि पुढल्या काळात लवकरच पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सुनेत्रा वहिनींना अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद देखील बहाल केलं होतं. त्या निमित्ताने बराच उलटसुलट सर्व पक्षीय गदारोळ सुद्धा झाला होता. म्हणजे अगदी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विविध नेते, विविध संपादक, पत्रकार, उबाठा शिवसेना यांच्यापासून प्रत्येकाने अजितदादांच्या मराठमोळ्या रांगड्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष कोण असावं याच्यावर जाहीरपणे वक्तव्य आणि मतप्रदर्शन केलेलं होतं. क्वचितच एखाद्या पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी इतर पक्षांनी चर्चा केलेली असेल, पण हे झालेलं होतं. आणि या सगळ्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ आता 2 महिने उलटून गेल्यावर अजितदादांच्या अपघातापासून आजपर्यंत घडलेल्या घटना याचा संगतवार विचार केला तर त्यामध्ये बाकीचे कोण कोण काय काय बोलले तुम्हाला धडाधड सांगता येईल. पण त्या अपघातापासून आजपर्यंतच्या कमीत कमी 50-100 लहान मोठ्या घटना घडामोडी असतील त्याविषयी अजितदादांचा स्वतःचा परिवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी, त्यांचे 2 पुत्र जय आणि पार्थ, यापैकी या तिघांपैकी कोणी कोणी काय काय वक्तव्य केलीत हे तुम्हाला भिंग घेऊन शोधावं लागेल. इतकी ती दुर्मिळ गोष्ट आहे, इतकी ती दुर्मिळ गोष्ट आहे. एकदा जय पवार या अजितदादांच्या धाकट्या मुलाने मला वाटतं अपघात घातपात याविषयी काहीतरी वक्तव्य केलेलं आहे. पण तेवढं वगळता या अजितदादांच्या खऱ्या कुटुंबातल्या 3 व्यक्ती जवळजवळ नगण्य बोललेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवर अचानक एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे की अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अगदी विस्कटीत होऊन विस्कटून गेलेला आहे. त्या पक्षात काय चाललंय कोणाला पत्ता नाही. खरं तर ही चर्चा शरद पवार गट आणि त्याचा कुठेतरी एक कोपऱ्यात जाऊन पडलेला आमदार रोहित पवार यांनी सुरू केली होती की तो पक्ष कोण चालवतोय कळत नाही. आणि त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ केला होता. अचानक हा विषय आता परत आलेला आहे की अजितदादांच्या पक्षात चाललंय काय, तो पक्ष आहे काय, कुठे कुठे विस्कटून पडलाय, त्याचे आमदार त्याचे मंत्री यांनाच लक्ष का केलं जातंय, त्या पक्षाच्या नेत्या असलेल्या रुपाली चाकणकर यांना लक्ष करण्यात आलंय, झिरवळ वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या पक्षाचं भवितव्य काय याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि मग त्याच्या आडून अजितदादांचे 2 विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष करणं जोरात सुरू आहे. पण या विषयात पक्षाच्या अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष किंवा सर्वोच्च नेत्या सुनेत्रा पवार यांना काय वाटतं
किंवा त्यांचं मत काय आहे याची कोणाला गरजही वाटत नाही. किती गंमत आहे मित्र. मध्यंतरीच्या काळात विधानसभेचं एक अधिवेशन होऊन गेलेलं आहे. महत्वाचं म्हणतात ते अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊन गेलेलं आहे. पण या सगळ्या 2 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही चिमटीत पकडू शकाल एवढं सुद्धा एखादं वक्तव्य किंवा एखादी गल्लत जय पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा वहिनी यांच्याकडून घडली आणि तुम्ही पकडू शकलात असं झालेलं नाही. मला असं वाटतं की वस्ताद म्हटल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या सगळ्या भाट स्तुतीपाठक चमचे आणि चेल्यांनी या गोष्टीचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. एक गोष्ट लपून राहिलेली नाही. अचानक अजितदादांच्या त्या विमानाचा अपघात झाला आणि अजितदादा हयात नाहीत म्हटल्यानंतर त्यांचा पक्ष बळकावण्याचे उद्योग हे शरद पवार गटाकडून आणि वरपासून खालपर्यंत सगळ्यांनी सुरू केले. हे सुद्धा लपून राहिलेलं नाही. आणि मग तितक्याच तावातावाने प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांनी त्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर नवल नव्हतं. कारण सरळ होतं. जर राष्ट्रवादी गट एकत्र आला आणि त्याचं नेतृत्व शरद पवार, सुप्रियाताई वगैरेंकडे गेलं तर त्याची सगळ्यात मोठी किंमत पवार कुटुंबातले म्हणून सुनेत्रा बहिणी जय किंवा पार्थ यांना मोजावी लागली नसती. पण धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या चौघांना याची मोठी किंमत मोजावी लागेल जर एकत्रीकरण विलिनीकरण झालं तर. आणि म्हणूनच ती विलिनीकरणाची प्रक्रिया अडवणं हे त्यांच्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी आवश्यक होतं. पण तेवढा आधार घेऊन सुनील तटकरे वगैरे मंडळी जी आहेत ही अख्खा राष्ट्रवादी पक्ष बळकवायला निघाली आहेत. इतकं टोकाचं विधान करणं किंवा निष्कर्ष पाडणं हा शुद्ध राजकीय मूर्खपणा होता. एखाद्या यशस्वी किंवा दखलपात्र अशा राजकीय पक्षाचं नेतृत्व कोणी उपटसुंब करू शकत नसतो. याचं सगळ्यात मोठी उदाहरणं आपल्याकडे आहेत. तो ओ पनीरसेल्वम ज्याला जयललितांनी आपला उजवा हात म्हणून 2दा मुख्यमंत्री केलं तात्पुरता. तो काय करू शकला? पण त्याच्याच पक्षाचा ई पलानीस्वामी हा मात्र आजपर्यंत पक्ष टिकून ठेवू शकलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर भाजप सारख्या दांडक्या पक्षाला सुद्धा तमिळनाडूच्या राजकारणात पलानीस्वामी यांनी आपल्या शर्ती अटीवर आघाडी करायला भाग पाडलेलं आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने पक्ष बळकावणं म्हणतात. मी म्हणतो पलानीस्वामीने पक्ष बळकावला पण ओ पनीरसेल्वमला ते जमलं नाही. त्याला हटवून शशिकलाने जेव्हा पलानीस्वामीला मुख्यमंत्रीपदी बसवलं तेव्हा ओ पनीरसेल्वम बाजूला झाला. त्याने अगदी जयललिताच्या समाधीसमोर जाऊन नाटक वगैरे केलं. पण त्याला काहीही करता आलं नाही. शेवटी परत सत्तेची ऊब पाहिजे म्हणून तोच ओ पनीरसेल्वम हा गुपचूप ई पलानीस्वामीच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री म्हणून सहभागी झाला होता. अलीकडेच त्यांनी पलटी मारून तो डीएमके मध्ये सुद्धा गेलाय. हे मी एवढ्यासाठी सांगतो की तुमच्या हातात कुठची पदं आहेत म्हणून तुम्ही एखादा पक्ष बळकावू शकत नसता. आपल्याकडे बघायचं ते एकनाथ शिंदे ज्यांना उद्धव ठाकरेंनी कधी ठाण्याच्या बाहेर आपले हातपाय पसरायला सुद्धा प्रतिबंध केला होता. बंड करून मुख्यमंत्री होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना फक्त ठाण्याचा शिवसेनेचा नेता मानलं जात होतं. आणि काल परवा मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि त्यातले निकाल समोर येईपर्यंत एकनाथ शिंदेना मुंबईत विचारतो कोण? एकनाथ शिंदेना ठाण्याच्या बाहेर विचारतो कोण? ही ठाकरे ब्रँडची टिमकी वाजवणारे सतत बोलत होते. पण आज तेच लोक एकनाथ शिंदे हळूहळू करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादांचा पक्ष आणि नेते आणि कार्यकर्ते बळकावतील असंही बोलायला लागलं. कारण सरळ आहे.
सगळीच्या सगळी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाती बाळासाहेबांनी सोपवली असताना ती उद्धव ठाकरेंना सांभाळता आली नाही. पण फक्त ठाण्यापुरतच मर्यादित वर्चस्व आणि नेतृत्व असलेले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची एक संधी मिळाल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पॅन महाराष्ट्र आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं, तिथे नेतृत्वाची कसोटी लागत असते. अन्यथा आपण कुठच्या तरी नेत्याच्या वळचणीला बसायचं आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं, हे जाणलेले व्यवहारी नेते सुद्धा असतात. आणि प्रफुल्ल पटेल असोत किंवा सुनील तटकरे असोत, यांना आपल्या मर्यादा माहिती आहेत. छगन भुजबळ यांना आपल्या मर्यादा माहिती आहेत. विशेषतः शिवसेनेतून बंड करून शरद पवारांच्या कृपेने काँग्रेसमध्ये जाऊन मग राष्ट्रवादीमध्ये येऊन छगन भुजबळांनी जेवढ्या कसरती केल्या त्यानंतर त्यांना आपल्या मर्यादा कळलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या महत्वाकांक्षा वगैरे मर्यादित आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्याच मर्यादेत येतात. शरद पवारांचा जमाना संपतोय आणि पुढला जमाना राष्ट्रवादी राजकारणामध्ये अजितदादांचा आहे हे ओळखूनच प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या सोबत गेलेले होते. पण आता परत जाण्याची वेळ आली तर शरद पवार असोत किंवा सुप्रियाताई असोत, आपल्याला उसाच्या चरकात घातल्यासारखं पिळून पिळून संपवतील हे तटकरे प्रफुल्ल पटेल या सगळ्यांना कळतं. आणि म्हणूनच विलिनीकरणाला त्यांचा कडाडून विरोध होता. तो त्यांना पक्ष बळकावण्यासाठी नव्हता. त्यांना राजकारणात टिकून राहायचं तर अजितदादांच्या नावाने वारसा चालवणाऱ्या सुनेत्रा वहिनींना पुढे करणं भाग होतं. आणि म्हणून विनाविलंब अजितदादांच्या मृत्यूच्या 4थ्या दिवशी सुप्रियाताईंना उपमुख्यमंत्रीपदी बसवण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता. हे लक्षात घेण्यासारखं आहे मित्रांनो. प्रामुख्याने कुठलेही शरद पवार कुठे घसरून पडले तरी त्यामागे शरद पवारांचा कसा डाव आहे, वस्तादाने कसा गेम केला, अशा चर्चा करणारे जे वस्तादाचे चेले आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगतोय, त्यांच्यासाठी सांगतोय. पटेल किंवा तटकरे यांना आपल्या मर्यादा माहिती आहेत आणि आज राजकारणात उभं राहायचं तर नव्याने आपली पावलं आणि आपले पाय जमिनीवर ठेवून चाललं पाहिजे याचं भान असलेल्या सुनेत्रा वहिनी यांनी 2 महिन्यामध्ये चुणूक दाखवलेली आहे की कुठेही बोलायचं नाही. एका फटकळ नवऱ्याची पत्नी अत्यंत अबोल राहून आणि कमीत कमी बोलून आपलं राजकारण करते, तेव्हा कृपा करून ज्यांना राजकारणाचं आपलं आकलन करायचं असतं आणि समजवायचं असतं, विश्लेषण करायचं असतं, त्यांनी कृपा करून सुनेत्रा वहिनींना हलक्यात घेऊ नये. मी एक गंमत म्हणून सांगेन की 50 सुप्रिया सुळे एका बाजूला आणि एक सुनेत्रा वहिनी एका बाजूला, इतकी सुनेत्रा वहिनींची राजकीय ताकद आहे, क्षमता आहे हे विसरू नका. तुमच्या अनुभवाला आली नाही म्हणजे ती नाहीये या गृहीतावर राहू नका. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होईपर्यंत सोनिया गांधी काय होत्या, पण एकापेक्षा एक दिग्गजांना आणि शरद पवारांसारख्या तुमच्या वस्तात पहलवानाला कधी आसमान दाखवलं ते त्यांनाही कळलं नाही. सुनेत्रा वहिनी यांची क्षमता मी म्हणूनच सोनिया गांधींसारखी म्हणतो. आणि म्हणून परत एकदा सांगतोय की सुनेत्रा वहिनींना हलक्यात घेऊ नका. हलक्यात हा शब्द माझा नाहीये. सुनेत्रा वहिनींनी हे शब्द उच्चारलेले नाहीत की मी नवी असले म्हणून मला हलक्यात घेऊ नका. पण एकनाथ शिंदे गेल्या 3-4 वर्षामध्ये सातत्याने सांगत होते मला हलक्यात घेऊ नका. पण उद्धव ठाकरे सोडा, संजय राऊत सोडा, आदित्य ठाकरे सोडा, त्यांची चमचेगिरी करणारे, त्यांची भाटगिरी करणारे एकनाथ शिंदेना ठाण्याच्या पलीकडे विचारतो कोण म्हणत होते. स्वतःच्या राजकारणाचे सगळे डावपेच कळतात म्हणून मिरवणारे अनेक संपादक, विश्लेषक, राजकारणाचे अभ्यासक, त्यांना एकनाथ शिंदे ओळखता आला नाही. आज तेच लोक एकनाथ शिंदे
हे देवेंद्र फडणवीसांना कसा शह देऊ शकतात याची वर्णनं करत असतात. ज्यांना अवघ्या 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे पुढे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या हातची कठपुतळी वाटत होते, तेच एकनाथ शिंदे आज फडणवीस अमित शहाना सुद्धा आव्हान देऊ शकतात, भाजपला पर्याय बनवू शकतात अशी स्वप्न पडू लागलीत. आणि त्याचं कारण सोपं आहे. एकनाथ शिंदे स्वतः सांगत होते मला हलक्यात घेऊ नका, तेव्हा हे एकनाथ शिंदेला हलक्यात घेत होते. कमीत कमी बोलून, संयम राखून, आपल्याला योग्य वेळ आणि योग्य संधी येण्याची प्रतीक्षा करत एकनाथ शिंदे जे गेले 3-4 वर्ष राजकारण करत होते त्याचा अंदाज सुद्धा असल्या राजकीय विश्लेषकांना अभ्यासकांना आलेला नव्हता. आणि आज ती जी चूक एकनाथ शिंदेच्या बाबतीत झाली तीच आता सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत चालू आहे. अरे साधं बघा, 2 महिने उलटून गेले, अकस्मात नवऱ्याचा मृत्यू झाला, अशा वेळेला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणं, विधानसभेतील गटनेता होणं, उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होणं, एक अर्थसंकल्पीय अधिवेशन पार करणं आणि पक्ष चालवणं आणि योग्य वेळ आल्यानंतर निवडणूक आयोगाला सुद्धा एक खरमरीत ठणठणीत पत्र पाठवून आपण किती निर्णायक वागू शकतो, बोलू शकतो, करू शकतो हे दाखवून देणं ही लक्षणं असतात एखाद्या येऊ घातलेल्या अत्यंत कणखर आणि करिश्मॅटिक नेत्याची. ही लक्षणं असतात. सुनेत्रा वहिनींनी जे ताजं पत्र पाठवलेलं आहे की अमुक तारखेच्या आधीचे सगळे जे निर्णय असतील, काय 28 जानेवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंतचे जे निर्णय असतील ते गृहीत धरू नका, ते ग्राह्य धरू नका, असं जे पत्र 8, 9, 10 मार्चला कधीतरी निवडणूक आयोगाला सुनेत्रा वहिनींच्या सहीने गेलेलं आहे, ते बघितलं की कळतं की ही महिला किती कणखर मनाची आणि संयमी आहे, पण निर्णायक आहे. याची चुणूक मिळते. पण तिकडे बघता आलं पाहिजे सुनेत्रा वहिनींनी घेतलेल्या निर्णयामागे देखील आपले वस्ताद शरद पवार यांचेच काही डाव आहेत हे सिद्ध करण्यासाठी ज्यांची बुद्धी अखंड राबत असते त्यांना सुनेत्रा वहिनींचा गुण दिसणार नाही. शरद पवारांना गाफील ठेवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला सुनेत्रा वहिनी निघाल्या, तरी त्यामागे शरद पवारांचा डाव हे ज्यांना दाखवायचे त्यांना सुनेत्रा वहिनींचं वजन कळणार नाही, राजकारणातलं वजन कळणार नाही. आणि म्हणून मी आज एकच गोष्ट सांगेन की सुनेत्रा वहिनींना हलक्यात घेऊ नका. प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांना प्रसंग आल्यानंतर त्यांची योग्य जागा दाखवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि 1-2 प्रसंगातून सरळ सरळ दिसलेलं आहे, अगदी व्हिज्युअल आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्या प्रकारे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनींनी आपली निवड करून घेतली, त्या अध्यक्ष झाल्या आणि त्याच वेळेला पार्थ पवार या आपल्या थोरल्या मुलाला त्यांनी राज्यसभेचा उमेदवार म्हणून त्याच बैठकीत क्लिअर करून घेतलं पक्षाकडून. आणि आज पार्थ पवार हे राज्यसभेचे सदस्य झालेले आहेत. याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. चर्चा काय चालली होती, सुनेत्रा वहिनी राजीनामा देतील तेव्हा 2 वर्षासाठी पार्थ पवार आणि 5 वर्षासाठी शरद पवार असा निर्णय होईल. पण निर्णय काय झाला, शरद पवार महाविकास आघाडीचे आणि पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य असा निर्णय झाला. आणि तो निर्णय घेण्यामागे सुनेत्रा वहिनी होत्या हे समजून घ्या. आणि मग विचार करा की पार्थ पवारला सलग 6 वर्षाची राज्यसभेची टर्म पहिल्या फटक्यात देण्यामागे सुनेत्रा वहिनींच्या डोक्यात काय खेळ चालू आहे. मी हा क्लू देतोय, त्याच्यावरचा तपशील किंवा त्याविषयी माझ्या डोक्यात काय आहे
ते मी नंतर कधीतरी सांगेन, आत्ता नाही सांगणार. पण प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी बोलताना, तटकरे यांच्याविषयी बोलताना पार्थ पवार हे नाव विसरून तुम्हाला कुठलंही विश्लेषण करता येणार नाही. एवढाच एक विचार करण्यासाठी धागा देऊन मी थांबतो आणि परत एकदा विनंती करतो वस्ताद शरद पवारांच्या चेल्यांना की सुनेत्रा वहिनींना हलक्यात घेऊ नका. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.